जय जिनेंद्र. विषय मराठी भाषेतील ग्रंथसंपदा. ग्रंथाचे नाव आराधना कथाकोश. श्री भट्टारक चंद्रकीर्ती विरचित हा ग्रंथ पद्यात लिहिलेला आहे. याचे मंगलाचरण. लोकालोक प्रकाशक भव्य जन करोनी आराधनिक चतुर्विंशती जिननायक भव्यार्थ साधक नित्य नमो. सर्वज्ञ वितरागी 24 तीर्थंकरांना नमस्कार केलेला आहे. प्रस्तावनेमध्ये हस्तलिखिताची वैशिष्ट्ये, भाषा विशेषता, ग्रंथाची परंपरा, भौगोलिक विशेषता, काही कथांचे रसग्रहण दिलेले आहे. ग्रंथांची परंपरा पाहू. आचार्य हरिसेन कृत इसवी सन 831 मध्ये लिहिलेला संस्कृत भाषेतील पद्यामध्ये बृहत कथाकोश हा पहिला कथाकोश ग्रंथ होय. आचार्य प्रभाचंद्र यांनी संस्कृत भाषेत गद्यात कथाकोश लिहिलेला आहे. ह्यावरच आधारित कथाकोश नेमिदत्ताने संस्कृत भाषेत लिहिला आहे. त्यानंतर भट्टारक श्री रत्नकीर्तीचे शिष्य श्री भट्टारक चंद्रकीर्ती यांनी इसवी सन 1825 मध्ये आराधना कथाकोश लिहिलेला आहे. हाच आराधना कोश वाचण्यासाठी आपण उत्साहित आहात. ह्या ग्रंथाची सुरुवात कोठे झाली याचा उल्लेख नाही. हस्तलिखित प्रत मुक्तागिरी सध्या जिल्हा बैतूल मध्य प्रदेश इथे पूर्ण झाली असे ग्रंथाचे शेवटी नमूद केले आहे. जीवराज जैन ग्रंथमाला मराठी प्रकाशन यांचे माध्यमाने छापील प्रत उपलब्ध आहे. पुण्याश्रव कथाकोश नामक ग्रंथ प्रथमानुयोगातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. हाही मराठी भाषेत पद्यात लिहिलेला आहे. आराधना कथाकोश ह्या ग्रंथाचे पुण्यपुरुषांमध्ये पुण्यजीवन कथा मराठी भाषेत आहेत. या छापील प्रतीचे संपादक श्री प्राध्यापक शांतिकुमार जयकुमार किल्लेदार नागपूर यांनी केलेले आहे. हा ग्रंथ बालमनावर धर्माचे संस्कार टाकण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त होईल. त्यासाठी आपण सर्वांनी हा ग्रंथ जरूर वाचावा. आपण सिनेमा, टीव्हीवरील सिरियल आपल्या मुलांसोबत बघतो. त्यात कथानक नटनटी संबंधित असते. त्यामध्ये नटनटी एकत्र येऊन त्यांच्यावरील संकटे कसे दूर झाले अशी दृश्य दाखवितात. शेवट सुखाने संसार करतात असा असतो, म्हणजे भोगांत. किंवा शेवट मृत्यूने दाखविला तर शेवट शोकांत, म्हणजेच संसार. परंतु जैन धर्मातील कथा वितरागतेला पोषक असतात. धर्माचे समीचीन रीतीने पालन कसे करावे, धर्माचे आचरण करून जीवन कसे जगावे, संयम, त्याग ह्यामुळे मिळणारे सुख ह्याचे वर्णन असते. वाईट कर्म केले तर त्याचे फळ, पुण्यबंध असेल तर त्याचे फळ कसे असते हे समजून येते. पुण्यपुरुषांच्या कथा असल्याने भवसमुद्राचा कसा नाश करून शेवटी सिद्धावस्था कशी प्राप्त होते हे दाखविलेले असते. आपल्यालाही समीचीन मोक्षमार्गाचे ज्ञान करून मोक्ष मिळवायचा आहे, तर या दोनमधील फरक समजून घेण्यासाठी कथाकोश जरूर वाचावा. हाच आशय मंगलाचरणात दिसून येतो. अत्यंत सोपी मराठी भाषा आहे. त्यातील आपण काही ओवी पाहूया. आराधना कथाकोश नाम असे या ग्रंथास, श्रवण करोनी रत्नकीर्तींना हृदय उल्हास दाटला. दर्शन ज्ञान आराधना सार, चारित्रासी तप मनोहर. आराधना चतुप्रकार, धरणीवर प्रसिद्ध असे. समजण्यास अगदी सोपा. शब्दसंपदा बोली मराठी भाषेला मिळती जुळती आहे, म्हणून ओवींचा अर्थ सहजतेने समजतो आणि रुची वाढते. या ग्रंथात एकूण 120 पुण्यपुरुषांच्या कथा आहेत. सुरुवातीस पात्रकेशरी दर्शनविशुद्धी कथा आहे. सम्यक दर्शनाचे 8 अंग, त्यामध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या कथा आहेत. कथानकात प्रसंगवश संस्कृत भाषेतील श्लोक दिलेले आहेत. आचार्य समंतभद्रांची सुद्धा कथा आहे. त्यात शेवटच्या ओवी अशा आहेत. श्री समंतभद्र मुनीश्वर, भावी होणार तीर्थंकर. ज्ञानदर्शन उद्योत थोर, केला सार जगता माझी. आपल्या धर्मावर संकट आले असता प्राणाची आहुती देणारे निष्कलंक आणि धर्माचा प्रचार करणारे आचार्य अकलंक स्वामींची कथा हृदय हेलावून घेते. योग्य प्रसंगी भौगोलिक रचना, द्वीप, समुद्र, नगर यांची वर्णने सुंदर रीतीने केलेली आहे. यामध्ये शेवटी लेखकाचे मनोगत वाचण्यासारखे आहे. त्यासंबंधीच्या काही ओव्या.
कथा कवित्व अल्पमती, सज्जनी सांभाळा सम्यक्त्वी. लघुदीर्घ व्यंजनयुक्ती, कान्हा मात्रा शांती क्षमा भाव. श्रोता सज्जन ज्ञानपंडित, देवपूजेसी अखंडित. त्या सर्व सुख अखंडित, शास्त्रयुक्त धर्मानुसारे. इति आराधना कोश, ऐकता सर्व पापाचा नाश. श्रोता वक्ता सदा निर्दोष, सुख संतोष सदा. असा हा कथाकोश स्वतः वाचा, दुसऱ्यांना वाचण्याची प्रेरणा द्यावी अशी भावना. आपल्या जीवनात शांतता समाधान मिळवायचं असेल तर कथाकोश समजून घेऊया. खऱ्या देव शास्त्र गुरु यांची आराधना कशी करावी ह्याचे स्वरूप कथाकोश वाचूनच समजणार आहे. प्रत्यक्ष भव्य जीवांच्या आचरणातून समीचीन ज्ञान करून घेऊया व समीचीन ज्ञानाच्या बळावर समीचीन श्रद्धा सर्वांना हो ही भावना. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. वर्तमान युग हे बौद्धिक विकासाचे युग. शिक्षा जगतात नित्य नवे प्रयोग विकासाच्या शिखरावर उन्नत झालेले आहे. मस्तिष्क विकासाची सीमा उल्लंघन करून मानव 21व्या शतकात पोहोचलेला आहे. परंतु आज शैक्षणिक स्तरांवर नक्कीच कुठेतरी सांस्कृतिक जीवनमूल्यांचा ऱ्हास होत आहे. उपेक्षित धर्म आणि दर्शन अनेक विकृतींना जन्म देत आहे. याचे मूळ कारण म्हणजे आत्मविद्येची विस्मृती, तत्वबोध आणि तत्वचिंतन यांची कमतरता. मानवी विकासाला प्रगतीपथावर उच्चारूढ करण्यासाठी तसेच जीवन मंगलमय करण्यासाठी सुसंस्कारांची आवश्यकता आहे. नराचा नारायण होण्यासाठी आत्महिताची साधने जोडणे आवश्यक आहे आणि आगमाभ्यास हे आत्महिताचे सर्वोत्तम साधन आहे. चिंतन व आध्यात्मिक शैली यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जैन तत्वदर्शन. यांचे अनुषंगाने मी सौ समृद्धी मनीष जोहरापूरकर अंजनगाव येथून मैत्री महिला मंडळ कारंजाद्वारे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमात धार्मिक ग्रंथसंपदा या अंतर्गत पंडित जिनदासजी फडकुले यांचे महापुराण या ग्रंथाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कालचक्राच्या प्रभावात अन्यायाचे वर्चस्व वाढून धर्म प्रबल क्षीण होऊ लागतो. जेव्हा जेव्हा धर्मास ग्लानी येते त्यावेळी प्रखर ऊर्जावान महापुरुष या भरतखंडात जन्म घेतात. धर्म परंपरेला आलेल्या मलिन विकृतीचे उन्मूलन करत धर्माच्या मूळ स्वरूपाची पुनर्स्थापना करतात. त्या जगतोद्धारक 63 शलाका पुरुषांचे जीवनचरित्र या महापुराण ग्रंथात कथन केलेले आहे. श्रीमते सकल ज्ञान साम्राज्य पदमीयुषे, धर्मचक्र भृते भर्त्रे नमः संसार भीमुषे. प्रथमानुयोगातील मुकुटमणी असलेला हा 63 लक्षण महापुराण ग्रंथाचे मूळ लेखक आचार्य जिनसेन असून एकूण 47 पर्वांपैकी 42 पर्व पूर्ण व 43 पर्वांचे 3 श्लोक त्यांनी रचलेले आहेत. आयु क्षीण झाल्यामुळे त्यांचे अपूर्ण कार्य त्यांचे शिष्य आचार्य गुणभद्र यांनी पूर्णत्वास नेले. 2 विभागात समाविष्ट झालेल्या या ग्रंथाच्या प्रथम भागात भगवान आदिनाथांचे सविस्तर वर्णन आहे, म्हणून यास आदिपुराण देखील म्हणतात. तर द्वितीय भागात 23 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती, 9 बलभद्र, 9 नारायण व 9 प्रतिनारायण या शलाका पुरुषांचे जीवनचरित्र वर्णन केले आहे. भगवान ऋषभनाथांच्या समोशरणात राजा भरत चक्रवर्तींनी जे प्रश्न केले त्या प्रश्नांचे समाधान करताना भगवंतांच्या दिव्यध्वनीतून 63 शलाका पुरुषांचा इतिहास जो पुढे घडणार होता त्याचे जसे वर्णन केले तेच हे महापुराणातील वर्णन असल्यामुळे हे महापुराण प्रमाण प्रसिद्ध आहे. तरंती संसार महार्णवयेन तत्तीर्थम. संसार सागरास पार होण्यास साह्य करणारे ते तीर्थंकर. महापुराण ग्रंथातून 24 तीर्थंकरांचा संपूर्ण जीवनपट जणू संसाररूपी सरिता पार करणारा धर्मशासनरूपी सेतू समानच प्रगटतो. भगवान आदिनाथांनी असी मसी कृषी शिल्प सेवा व वाणिज्य या षटकर्म व्यवस्थेचा उपदेश देत लोकांना जीवनदान दिले आणि सोबतच कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारी वर्तमानकालीन तीर्थंकर परंपरेला सुरुवात झाली.
साधा उल्कापात देखील वैराग्याचे कारण होऊ शकतो किंवा प्रचंड राजवैभव उपभोगताना देखील मनुष्य एका क्षणात मोहपाश सोडून कैवल्य प्राप्तीच्या मार्गावर आरूढ होऊ शकतो. याचे प्रत्यंतर महापुराणातील तीर्थंकर चरित्र वाचताना पदोपदी येते. भरतादी 12 चक्रवर्ती व त्यांच्या अतुलनीय वैभवाचे स्वरूप तर आपणास त्या काळात नेल्याशिवाय राहतच नाही. 6 खंडांचे अधिपती, अतुल बलवान, 14 रत्न व 9 निधींसोबत श्रेष्ठ वैभव तथा भोगांचे स्वामी चक्रवर्ती. हा ग्रंथ वाचताना जिनशासन अनुयायी व निकट भव्य असे हे चक्रवर्ती आपणास चिकूच्या बीप्रमाणे मोहजालातून अलिप्तता साधण्याची सतत प्रेरणा देत असतात. शलाका पुरुषांमध्ये चक्रवर्तींनंतर बलदेवांना स्थान आहे. बलदेव हे नारायणांचे बंधू असतात. नारायण व बलदेवांमध्ये अपार स्नेह असतो. हे आपणास राम लक्ष्मण, बलराम श्रीकृष्ण यांच्या जोडीतून माहीत आहेच. अतिशय रूपवान, 5 रत्नधारी, 8,000 राण्या असणारे अतुल पराक्रमाचे धनी असे हे बलभद्र आपणास क्षणभंगूर जीवनाचे सार सांगून जातात. बलदेवांनंतर नारायण व प्रतिनारायण यांचे विस्तृत विवेचन महापुराण ग्रंथात पंडित जिनदासजी कथन करतात. दोघेही समकालीन अर्धचक्रवर्ती, 16,000 राण्यांसह अपार वैभवाचे धनी असून देखील या दोघात जन्मजात वैर असते. कर्माच्या अधीन या दोघात एखाद्या निमित्ताने भयानक युद्ध होते. युद्धात प्रतिनारायण नारायणाच्या हातून मारल्या जातात. बघा कर्माची व्यथा. दोघेही जिनशासन अनुयायी, भगवंतांचे परमभक्त, निकट भव्य जीव, परंतु अनबद्ध वैरभावाच्या कारणाने दोघेही नरकात जातात. अभिमानाची नशा कशी व्यक्तीला रसातळाला नेऊ शकते याचे उत्तम उदाहरण प्रतिनारायणांच्या चरित्र वाचनातून लक्षात येते. तर नारायण आपणास आसक्ती सोडून फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य पालन करण्याचा संदेश देतात. महान पवित्र अशा या पंडित जिनदासजी फडकुलेंच्या महापुराण ग्रंथाच्या स्वाध्यायाने सहज आत्मकल्याण साधले जाऊ शकते. 63 शलाका पुरुषांच्या चरित्र कथनातून बोध घेत आपणा सर्वांना नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनमूल्ये निरंतर प्राप्त हो ही सदिच्छा व्यक्त करते व आपला निरोप घेते. धन्यवाद. जय जिनेंद्र. ग्रंथाचे नाव आहे आत्मानुशासन. हा ग्रंथ श्री सेनाचार्यांचे शिष्य श्रीमद गुणभद्राचार्य यांनी रचिला आहे. या ग्रंथामध्ये मुख्यतः दर्शन आराधना, ज्ञान आराधना, तप आराधना व चरित्र आराधना अशा 4 आराधनांचे वर्णन केले आहे. मुख्यत्वे करून हा ग्रंथ सर्वसंग परित्याग केलेल्या मुलींना उपदेश म्हणून केला आहे. विषयोपभोगापासून परांगमुख करून आत्मकल्याणाकडे वळविण्याच्या हेतूने यात सर्व निवृत्तीपर वर्णन आहे. गृहस्थांनी देखील वारंवार या ग्रंथाचे पारायण केले तर आपली वृत्ती देखील काही वेळ विषय परांगमुख झाल्याशिवाय राहत नाही. आचार्यांची वाणी खूपच रसाळ असून आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. या ग्रंथात आचार्य असे सांगतात की ज्यांना पदार्थाचे यथार्थ स्वरूप समजत नाही ते धन राज्याधिकांना चांगले असे समजतात व दुःख, दारिद्र्य, रोग यांना वाईट समजतात. याप्रमाणे इष्ट अनिष्ट याची कल्पना करून बाह्य पदार्थामध्ये आसक्त होऊन व्यर्थ काळ गमावतात. म्हणून भगवंतांनी भव्य जीवांना उपदेश केला आहे की या इष्ट अनिष्ट कल्पनेला सोडा. रागद्वेष सोडून अंतःकरणात शांत दशा प्राप्त करून घ्या. ही आशारूपी नदी तुम्हाला वाहून भवसमुद्रात नेत आहे. याकरिता यातून तरण्याचा उपाय करा. आचार्य म्हणतात, हे मित्रा, परवस्तूचा अभिलाष करीत व आशारूपी नदीत वाहत अनादिकालापासून अत्यंत जन्म धारण करून तू फार लांबून आला आहेस. हे तू जाणत नाहीस का? या आशा नदीत आत्मज्ञानाशिवाय दुसरा उपाय तरून जाण्याचा नाही. तूच यातून तरून जाण्यास समर्थ आहेस. म्हणून आता स्वतंत्र होऊन या नदीच्या तीराला ये, नाहीतर यात वाहून भवसागराच्या मध्ये बुडून मरशील. शांतीचे मूळ आशेचा त्याग करणे आहे. हे भोगविषयी जीवांनी भोगून टाकले आहे आणि तूही अनंतवार सेवन करून सोडलेले आहे. असे असूनही तुझी आसक्ती अजून संपली नाही. या जीवाला दुःखाचे कारण राग द्वेष व सुखाचे कारण संतोष आहे. हे दृढ होण्याकरता आचार्य उपदेश करतात.
मित्र हो हे धन, भ्राता, पुत्र, परिवार वगैरे दुःखाचे कारण आहे. ह्यात सुख नाही. तुम्हाला सुख हवे असेल तर शांत भाव धारण करा, म्हणजे सुखात दुःखात साम्य भाव धारण करा. आणि शेवटी आम्हास असे वाटते की जड आणि चेतन यांचा अनादी संबंध असल्यामुळे ही दोन्ही एक होऊन राहिली आहेत. त्यामुळे सर्व एकच आहेत असा भास होतो. ज्या महापुरुषांनी भेदविज्ञानाने दोहोला वेगवेगळे जाणून जड पदार्थावरील ममत्व सोडून आशेचा त्याग केला, त्या महापुरुषांच्या चरणकमळाची धूळ आम्हास म्हणजे जगातील जीवास पवित्र करो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. मी सौ माधवी जैन समाधितंत्र ह्या द्रव्यानुयोगातील आचार्य देवनंदी लिखित पौराणिक ग्रंथाचे सर्वसापेक्षतेने अवलोकन करण्याचा एक प्रयत्न करते. प्राचीन भारतीय जैन साहित्य संस्कृतीमधील अग्रभागी स्थानापन्न करणाऱ्या ग्रंथसंपदेच्या शृंखलेतील इसवी सन 5व्या शतकात लिहिलेला हा आध्यात्मिक विश्लेषणात्मक ग्रंथ होय. आत्मा हा ग्रंथ विषयाचा मूळ गाभा सर्व दार्शनिक मतांना भेदून वर्णविषयास हळूवार स्पष्ट करणारे, नास्तिकांना निरस्त करून आत्मसौरभाचे कर्मसंस्कार व अमरत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी प्रतिपादिले. अबंध निर्मल अशा अतींद्रिय सुखाचा महामेरू सिद्ध शिखर पादाक्रांत करण्याचा सुकर मार्ग हा ग्रंथविषय आहे. सूत्रकार पूज्यपादांनी 105 श्लोकांद्वारे संदिग्धतेला फाटा देऊन कर्ममलरहित शुद्ध स्वरूपाचे समाधीतंत्रात अल्पाक्षरात व्यक्त करून समाधी शतक ह्या नामाभिधानाचे धनी केले. ग्रंथभाषा सौंदर्य, सौष्ठव, सरळ, ओघवती, प्रभावक, प्रसाद गुणांनी परिपूर्ण व प्रत्यक्ष अनुभवाद्वारे नयतर्क व्याकरणाच्या तराजूमध्ये कुंद भगवंताच्या आगमछायेत हे वसविलेले आहे. या कुशल आत्मपारख्याने अंतर्मुख होऊन विकल्परहित परमानंदाची अनुभूती व्यक्त केली. वस्तुविषयाचे गूढ गहन क्लिष्ट तत्व भाषेच्या सौदार्हतेने भ्रमित अज्ञानी जीवासाठी सहज सुलभ केले. भेदविज्ञानाच्या प्रज्ञाछन्नीने आत्मद्रव्याचे क्रमाक्रमाने विशेष प्रकारे विवेचन करून पूर्ण वितराग भावाची उत्पत्ती सन्मुख साहित्य कक्षेत निश्चय व्यवहारद्वारे साद्वाद अनेकांताच्या चष्म्यातून स्पष्ट केले. ध्यान व योग वियोगाद्वारे आत्म्याचे रसग्रहण करण्याची कला या शब्दावतार कर्त्याने विश्लेषित केली. मोक्षप्राभृताचा प्रभाव असलेल्या 11 गाथांचे स्वरचित भाषांतर या ग्रंथात आढळून येते. समाधिशिलाचे दोहन करताना समा अधिक धी म्हणजेच बुद्धीची साम्यता परिणामाच्या विशुद्धतेला स्वीकारून समयात लीन होणे हेच देवनंदींनी या ग्रंथात अधोरेखित केलेले आहे. म्हणूनच ते शेवटी उपसंहारामध्ये स्तन्मार्ग मेत दधी गम्य समाधितंत्रम समाधितंत्रम समाधितंत्रम. धन्यवाद. सादर जय जिनेंद्र. सौ चंचला राजेंद्र कुमारजी ठवी. ग्रंथाचे नाव परमात्म प्रकाश. लेखक आचार्य श्री योगिंदुदेव. संपादक श्री ब्रह्मचारी यशपाल जैन, जयपूर. देवगाव राजा, जिल्हा बुलढाणा. आचार्य श्री योगिंदुदेव रचित परमात्म प्रकाश नावाचा ग्रंथ परम आध्यात्मिक शास्त्र आहे. यामध्ये 5 गाथा, पहिला स्तगधरा, मालिनी, चतुष्पादिका आणि छंदामध्ये पद्य असून 337 दोहे आहेत. एकूण पद्य संख्या 345 आहे. प्रथम अध्यायामध्ये 126, द्वितीय अध्यायामध्ये 219 पद्य आहेत. एकूण 345 संख्या आहे. आप्पा सो परमप्पा.
परमात्म प्रकाश हा ग्रंथ श्रावक व साधू समूहामध्ये विशेष व अत्यंत लोकप्रिय आहे. या ग्रंथामध्ये मताचे खंडन नसल्यामुळे जैनेतरांना पण आवडणारा ग्रंथ आहे. भाषा सरळ व मधुर आहे. दुःखापासून सुटका इच्छिणाऱ्या भट्ट प्रभाकरांसाठी हा ग्रंथ लिहिला आहे. प्राचीन ग्रंथ असून उपकारक आहे. या ग्रंथाचे अध्ययन करताना जैन धर्म जगाचा कर्ता धर्ता ईश्वर आहे असे मानित नाही आणि ईश्वर अर्थात परमात्मा अनंत आहे असे समजतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रथम अध्यायाच्या प्रारंभी 5 पद्यामध्ये सिद्ध भगवंतांना, 6व्या पद्यात अरिहंत परमेश्वरींना, 7व्या पद्यामध्ये आचार्य उपाध्याय साधू परमेश्वरींना नमस्कार केला आहे. आत्म्याचे 3 भेद सांगितले आहे. द्रव्य गुण पर्यायाचे स्वरूप, कर्माचा विचार, सम्यक दृष्टी, मिथ्या दृष्टी इत्यादी विस्तारपूर्वक चर्चा आहे. दुसऱ्या महाअधिकारामध्ये मोक्षफलाचे निश्चय व्यवहार मोक्षमार्ग, रत्नत्रय स्वरूप, पुण्यपापाची समानता, शुद्धोपयोगाचे स्वरूप, वीतराग, ससंवेदन, परिग्रह, त्याग, केवळ ज्ञानादी गुणांनी सर्व जीवांना समानताविषयी सविस्तर वर्णन आहे. प्रत्येक आत्मा हा शक्तिरूपाने परमात्माच आहे या विषयावर आचार्यश्रींनी विशेष जोर दिला आहे. ध्यानरूपी अग्नीने कर्मरूपी कलंकाला जाळून जे नित्य निरंजन ज्ञानमयी सिद्ध भगवान झाले आहेत यांना आचार्यांनी पहिल्या श्लोकात नमस्कार केला आहे. कर्म कलंका जाळूनी ध्यानाग्नीने झाले जे भगवान नित्य निरंजन ज्ञानमयी त्या नमुनी आरंभी व्याख्यान. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. मी अंजली आशिष खेडकर, कांदिवली, मुंबई. सर्वप्रथम मुंबई महिला मंडळ तसेच कारंजाला मैत्री महिला मंडळ कारंजा लाड यांचे ग्रंथसंपदा या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल आभार व्यक्त करते. मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम. जीवन निर्माण होण्याच्या दिशेने धार्मिक शिक्षणाचे योगदान आहे. धर्म शिक्षणाच्या आधारशिलेवरच तर जीवनरूपी महाल उभा राहतो. भक्कम पायावर उंच इमारत उभी करता येते. म्हणून हे अत्यावश्यक असते की जीवनमूल्यांच्या प्रगतीसाठी आपण धर्मशिक्षणाकडे अग्रेसर झाले पाहिजे. जसे माता पुत्रासी करीतेस बलवान, जगन्माता जिनवाणी देई सर्व ज्ञान. आदहिदम का दौवम जयी सक्कई परहिंदम च कादवम. प्रथम आत्महित करावे, नंतर शक्य झाल्यास परहित करा, पण प्राधान्य आत्महितासच द्यावे. त्यासाठी आपल्याला जैन धर्माचा अभ्यास करावा लागतो. श्री शेखरचंद्र जैन यांचे जैन धर्म जाणीये या ग्रंथाचे मराठी अनुवाद सौ अनुपमा नेमिसागर अंबुडकर यांनी केले आहे. चला जैन धर्म जाणूया. या जैन तत्त्वज्ञानाची प्राथमिक माहिती देणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणार आहे. श्रावकाच्या आवश्यक कार्यांमध्ये स्वाध्याय एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. जैन धर्म समजण्याकरता जैन ग्रंथाची कमी अधिक प्रमाणात दररोज स्वाध्याय करणे आवश्यक आहे. जैन धर्मासंबंधित विभिन्न विषय आणि त्यात प्रयुक्त शब्दांचे जर प्राथमिक ज्ञान झाले तर स्वाध्यायात आशादायक लाभ होतो व विषय चांगला समजल्याने वाचकाला स्वाध्यायातील गोडी निर्माण होते, वाढते. या ग्रंथामध्ये जैन धर्माशी संबंधित विषय व रोज उपयोगात येणारे विशिष्ट शब्द यांची सरळ सोप्या भाषेत थोडक्यात माहिती क्रमाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. सामान्य जनांना दृष्टीपथात ठेवून त्यांच्या उपयोगी करता धर्माशी संबंधित जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण विषय यात समाविष्ट केले आहेत व वाचनाच्या सुलभतेकरता महत्त्वाप्रमाणे विषय 10 अध्यायात विभागले गेलेले आहेत. प्रथम अध्यायात जैन धर्माची ओळख, त्यांची प्राचीनता, श्वेतांबर पंथ, दिगंबर परंपरा व जैन तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञानाची सांगड घातली आहे. दुसऱ्या अध्यायात नमोकार मंत्र, पंचपरमेष्ठी, 6 आवश्यक,
चतुर्विध संघ या विषयांचा खुलासा केला आहे. 3ऱ्या अध्यायात नवदेवता, तीर्थंकर, शलाका पुरुष, जिनवाणी, पंचकल्याणक व समूह शरण यांची ओळख करून दिली आहे. 4थ्या अध्यायात लोकाकाश आणि त्यांच्यामध्ये असणारे अधोलोक, मध्यलोक, ऊर्ध्वलोक, त्रसनाडी, अकृत्रिम चैत्यालय यावर प्रकाश टाकला आहे. 5व्या अध्यायात काल व त्यांचे प्रकार यांची माहिती थोडक्यात व उत्तम रीतीने सादर केलेली आहे. 6व्या अध्यायात 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ यांचे विशेष रूपाने विश्लेषण केलेले आहे. 7व्या अध्यायात सम्यक्त्व, मिथ्यात्व, खरे देवशास्त्र गुरु, सम्यक ज्ञान, चारित्र्य यांचे भेद व मोक्ष मार्ग हे समजावून सांगितले आहेत. 8व्या अध्यायामध्ये श्रावक, त्यांचे मूलगुण, 11 प्रतिमा, 12 भावना, षोडश भावना व गुणस्थान यांची माहिती दिली आहे. 9व्या अध्यायात कर्म व कर्मगती, त्यांचे भेद, उपभेद हे सांगितले आहेत. कर्माच्या विविध अवस्था सांगितल्या आहेत. 10व्या अध्यायात तसेच अंतिम अध्यायात 5 पापे, 7 व्यसने, दान, मार्गणा, प्राण इत्यादी विविध विषयांच्या व्याख्या नमूद केल्या आहेत. कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करण्याआधी हे पुस्तक आत्मसात केल्यास तो ग्रंथ समजण्यास सोपा जाईल. हा एक प्रकारचा जैन धर्माविषयी ज्ञानाचा एक प्रकारचा खजिनाच आहे. नव्या पिढीला धर्माची माहिती समजण्यासाठी सरळ सोप्या शब्दांमध्ये गुंफलेली साहित्याची शिदोरीच आहे. कोणत्याही प्रवासाला निघताना त्या प्रवासाचा योग्य मार्गदर्शक नकाशा आपल्याजवळ असेल तर प्रवास सुखमय होतो. अन्यथा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. बहुतेक सर्व जीवांनाच सदैव सुखप्राप्तीची अनावर इच्छा असते. त्यासाठी त्यांना योग्य नकाशा व योग्य मार्गदर्शक जवळ केला पाहिजे. धर्मक्षेत्रात वावरताना खूप वेळा कर्मकांडाला अधिक प्राधान्य दिले जाते, पण त्यामागील रहस्य शोधले जात नाही. जर आपण करतो त्या क्रियेमागील रहस्य समजले तर आपल्याला सुखाचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. म्हटलेच आहे, क्यों क्यों कितना कहाँ कब कहाँ खोज करे विज्ञान, ये सब किसका किस लिए धर्म कराए ज्ञान. शाश्वत तत्वाचा शोध व खऱ्या सुखाची प्राप्ती केवळ सम्यक ज्ञानाच्या माध्यमातूनच होऊ शकते. सम्यक ज्ञानाची प्रति भव्य जीवांचे आकर्षण वाढविण्याकरिता तसेच तीर्थंकर व आचार्य परमेष्ठींच्या वाणीला प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यातील माळ बनविण्याच्या उद्देशाने हा ग्रंथ रचला आहे. जय जिनेंद्र.